मध्ये राहिला, ज्यानं वैयक्तिक 73 धावांचा वादी खेळ एकाच मॅच मध्ये केला, तो खेळाडू सूरज पाटील मैदानावरती दाखल झाला। त्याच्या साथीला खेळण्यासाठी आपण जर पाहिलं तर आपल्याच विभागातील किमोना नडगाव गावाला बिलॉंग करणारा खेळाडू विजय मांडे मैदानावरती दाखल झालाय। त्याच्या समोर कडवा आव्हान अलिबाग तालुक्याचा बायकर मॅन म्हणून त्याच्याकडे आदरानं पाहिलं गेलं, किंबहुना यंदाच्या हंगामाची महेंद्र शेठ दळवे प्रीमियर लीग 5 लाखाची स्पर्धा ज्याच्या कर्णधार पदाखाली जिंकली आणि ती मालिका विराजी 2 व्हीलर जिंकणारा अक्षय पाटील मोन्या पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेर चालला, व्हाईट बॉलचा कॉल झाला। पहा ट्रॅप रणनीती पहिल्याच बॉलवरती, कारण की अक्षय बरंचसं क्रिकेट खेळलाय तिकडे आपण जर पाहिलं तर सूरज पाटीलच्या समवेत, आणि मग दोघांचे कमकुवत दुवे मजबूत दुवे दोघांनाही माहिती आहेत। पुढचा बॉल खोलातला मेल हेलिकॉप्टर खेळायचा होता, लॉंग ऑफ मधून बॉल चालला, फिल्डर तिकडे वेगाने येताना पाहायला मिळाले आणि पाहता पाहता फ्री हिटच्या बॉलवरती ही सिंगल स्कोर कार्डवरती येताना पाहायला मिळते। स्पर्धेचा नियम आणि ती नियमावली आपण पाहिली, अगदी 25 ते 30 वर्षांच्या कालावधीमध्ये एक मोठा निर्णय फ्रेंड्स ग्रुपच्या माध्यमातून घेतला गेला, कारण की अशाच मोठ्या मोठ्या मानाच्या स्पर्धा काहीतरी नवीन नवीन घेऊन येत असतात आणि यावर्षी पहिला बॉल फ्री हिट आलाय। मोठा फटका खेळायचा होता, बॅटच्या रडार मध्ये आला नाही, तेवढासा बॅटचा फेस ओपन केला होता पहिल्याच बॉलवरती। म्हणजे पहा ना, अटॅकिंग बॅटिंग करायची किंवा सुरुवातीपासूनच आपण म्हणतो ना की मारायचं तर टॉपच्यांना मारायचं, आणि मग त्याच माइंडसेटनं यदा कदाचित बॅटिंग करत असताना विजय मांडे पाहायला मिळतील। बॅकफुटला जाऊन सीएचे बीयूके चाबुक शॉट, बॉल चाललाय डी बॅकवर्ड पॉइंटला, सूरज पाटीलचा वार षटकार। पाहावं आणि पाहतच राहावं असा फटका होता सूरजचा। अजून एक दुसरा मोठा फटका खेळलाय, पण आता तिकडे क्षेत्ररक्षक आहेत या मॅच मधील सर्वाधिक सुंदर झेल, महत्वाची विकेट, सूरज पाटील मैदानाच्या बाहेर। एकट्याच्या बॅटिंगच्या जोरावरती एक मोठी टोटल उभारली होती, तोच सूरज पाटील आता मैदानाच्या बाहेर आलाय। अक्षय पाटीलला माहिती होतं, मी मगाशीच म्हटलं होतं ना की हे दोन्ही खेळाडू बराचसा क्रिकेट एकमेकांच्या सोबत खेळलेत, त्यामुळे बराचसा अनुभव दोघांकडे चांगला दर्जाचा आहे, आणि जसा षटकार आला त्याचं प्रतिउत्तर पाहना। 38 सर्कलच्या बाहेर फक्त 2च खेळाडू आहेत, पण ते 2 खेळाडू म्हणजे एक डीप एक्स्ट्रा कव्हरला उभा केला, तर एक खेळाडू अगदी मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधोमध तशी बॉलिंग करतोय अक्षय, आणि अक्षयला तेवढीशी मात्र सफलता सुद्धा मिळते। त्याच वेळेला नवीन अजून एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, आयकॉन, यंदाची रायगड प्रीमियर लीग ज्यानं गाजवली, रायगड प्रीमियर लीगची पहिली 4 व्हीलर, त्याच वेळेला पनवेल विभागामध्ये अगदी देवत गावाचं क्रिकेट खेळत असताना दुसरी 4 व्हीलर एकाच हंगामामध्ये जिंकणारा खेळाडू मयूर वाघमारे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। पुढचाच बॉल हाफ ट्रॅकर, पहिलाच बॉल मात्र आपण जर पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेग किंवा आपण जर पाहिलं तर शॉर्ट फॅन लेगला जाईल, तिथे फिल्डिंग चांगली होताना पाहायला मिळते, वलीत आले होते, क्षेत्ररक्षण चांगलं, बॉलला थांबवलं जाते, डॉट बॉल। एक बॉल खूप इम्पॉर्टंट आहे, एक चेंडू चर्चेचा विषय आहे, आणि तिथे मात्र अक्षय पाटील म्हणजेच मोन्या चांगली बॉलिंग करतोय। खोलातला बॉल, मोठा स्ट्रोक खेळायचा होता समोरच्या दिशेला, मिड ऑनला, तिकडे कुणाल, छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ना तो कुणाल अति वेगानं आला, त्यानं हिट करण्याचा प्रयत्न केला, कारण की कुणालला माहिती होता इथे जर हिट झाला तर आपण सुपर हिट आणि आपली टीम तर सुपर डुपर हिट होईल, कारण की मयूर वाघमारे तिकडे डेंजर झोन कडे पळत होता। पाहता पाहता एक धाव मिळाली आणि पहिल्या षटकाची सांगता सुद्धा झाली। पहिल्या षटकाचा खेळ संपला, टीमची धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती। एक षटकार आल्यानंतर सुद्धा
कमबॅक कसं असावं हे आयकॉन खेळाडू निश्चितपणे सांगतात. कारण की कालही आपण पाहिलं, पहिल्या दिवसापासून पाहतोय. पहिल्या दिवशी प्रथमेश राठोड, मग किंबहुना त्याही पलीकडे आपण चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळताना ओमकार महाडिकला पाहिलं. दुसऱ्या दिवसामध्ये दुसऱ्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं काल निहालला आपण पाहिलं, फरमान खानला आपण पाहिलं, त्याच वेळेला मैपाल यांना सुद्धा आपण पाहिलं. म्हणजे अप्रतिम कामकाज सातत्यपूर्ण या मैदानावरती प्रत्येकाचा आपण पाहिला. त्याही पलीकडे पुढे आल्यानंतर आजच्या रात्रीमध्ये आशिष मेहरुल, त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर अक्षय पाटील असतील, किंबहुना सौद पटेलला आपण पाहिलं, विश्वजित ठाकूरला पाहिलं. चांगली बॉलिंगचा तोफखाना आहे. प्रत्येक टीम वेगळ्या जिद्दीनं, म्हणजे मयूर वाघमारे तिकडे, मग सूरज पाटील असतील, प्रत्येक दिग्गज म्हणजे जेवढे आयकॉन खेळाडू आले ना त्यांनाही माहिती आहे एवढी मोठी मानाची स्पर्धा खेळण्यासाठी आम्हाला इकडे चान्स मिळाला आहे तर स्वतःचे 100% एफर्ट्स द्यायचे आणि त्याच्यामध्ये काही सफल सुद्धा राहिलेले पाहायला मिळाले. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक 2 इब्राहिम. फुल टॉस बॉल होता. मयूर स्वतःवरती नाराज आहे, बॅटवरती बॉल येत नाहीये हवा तसा, कारण की त्याला एकच करायचा, पहिला बॉल त्याला फक्त मिडल ऑफ द बॅट करायचा. बॉलचा पठ्ठा अगदी आपण जर पाहिलं ना तर त्याच्या पठ्ठ्यामध्ये बॉल आला ना की तदनंतर मग धावा यायला सुरुवात होतात. हे मयूरला सुद्धा माहिती आहे आणि त्याच शोधामध्ये तो आहे. सिंगल येईल. 1च्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना 11 धावा. ओ इकडे पहा, गुडघे टेकून खेळायचं होतं, पण पंचांच्या निर्णयाची वाट आम्ही पाहू. यस निश्चित वाईट बॉलला लेग स्टिकला मिस केलं. अवंतर स्वरूपाची धाव मात्र स्कोरकार्डवरती प्लस होईल. त्या अवंतर स्वरूपाच्या धावेनं टीमची धावसंख्या धावफलकावरती 12. शांत आणि संयमी सुरुवात चालू आहे मैदानावरती. शांतते पूर्णपणे आपण पाहतोय. चारी बाजूला प्रेक्षक सुद्धा आमचे शांत बसलेत, कारण की त्यांना षटकार चौकार पाहिजे आहेत. खोलातला बॉल समोर खेळायचा होता. मिडॉन मधून बॉल अगदी आपण पाहिलं तर लॉंग ऑनला चालला. कुणाल तिकडे वेगाने येताना पाहायला मिळतील आणि पाहता पाहता अजून एक धाव मात्र स्कोरकार्ड वरती प्लस होईल. त्या एकेरी धावेच्या साह्यानं धावसंख्या 13 धावा स्कोरकार्ड वरती. शांत खेळ चालू आहे. आता मयूरची बॅट बोलेल का? सूरज पाटील बाद झाल्यानंतर पूर्णपणे नडगाव गावच्या खेळामध्ये शांतता पसरली आहे, कारण की नडगाव गाव म्हटलं की प्रेक्षक पाठीराखे खूप येतात. यावेळीचा बॉल फुल टॉस होता. पुन्हा नाराजी. डिरेक्ट हिट. काय घडलंय? ओ यू टी मयूर वाघमारे मैदानाच्या बाहेर. पश्चात बाद झाले. चांगल्या स्थितीमध्ये दिसताना टीम पाहायला मिळेल MK इरफान 11 जुई वॉरियर जुई संघ, कारण की सूरज पाटील एक षटकार मारला, तो सुद्धा बाद झाला. आणि आता नडगाव गावचे समर्थक एकच म्हणत असतील की यदा कदाचित विजय मांडेला प्रश्न विचारतील किंवा मयूर वाघमारेला की या धावेची आवश्यकता होती का, कारण की 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरमध्ये पहा ना, म्हणजे पहिल्या 4 ओव्हरमध्ये जरी रन नाही आला तरी शेवटच्या ओव्हरमध्ये रन येऊ शकतात. किंबहुना त्या धावा मारण्याची ताकद विजय मांडे किंबहुना मयूर वाघमारेकडे होती. आणि अशा स्थितीमध्ये आता रनआउटची विकेट गमावली आहे. संघ अडचणीमध्ये सापडला गेला. अडचणीमधून बाहेर यायचं असेल म्हणजे पहा ना, म्हणजे क्रिकेटच्या खेळानं आज आपल्याला अजून पुन्हा एकदा नव्यानं आठवण करून दिली की क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा आहे. पहिल्या मॅचमध्ये ज्या संघानं या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या बनवल्या 89, तो संघ आता लडखडतोय 13 या आकड्यावरती. 2 फलंदाज बाद. समोरचा बॉल समोरच्या दिशेला खेळला जातोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध क्षेत्ररक्षक वेगानं. एक धाव निश्चितपणे तिकडे मिळेल. एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. शांत खेळ चालू आहे. 14 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ असताना अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 2 बॉलवरती मोठे फटके अपेक्षित आहेत. किंबहुना एक मोठा फटका आला तरी सुद्धा एक मापक अशी धावसंख्या किंबहुना जो स्वप्नवत धावा ज्या आहेत तुम्हाला हव्यात त्या मात्र बनल्या जाऊ शकतात,
कारण की या खेळपट्टीवरती 50 धावा सुद्धा सेफ आहेत जर बॉलिंग चांगली झाली तर, अथवा बॉलिंग खराब झाली तर 80 धावा सुद्धा सेफ नाही आहेत. समोरचा बॉल कमी गतीचा, फक्त आणि फक्त हवेशी संबंध, बॅटचे जुळताना पाहायला मिळतात. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये, चांगली बॉलिंग, कमबॅक, पलटवार, धावा थांबवणारे चेंडू, सातत्यपूर्ण मैदानावरती आपण आतापर्यंत पाहतोय. शांतता पसरली आहे, प्रेक्षकांना हवासा खेळ झाला नाहीये. होणार, कारण की मॅच अजून संपली नाहीये. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही ना तोपर्यंत या मॅचचं चित्र किंवा या मॅचचा अंदाज कोणी लावू शकत नाही. कारण की समोरची टीम सुद्धा तेवढी दिग्गज आहे. बीमर त्याच्यावरती फटका खेळलाय, लॉंग लेगच्या दिशेला बॉल जाईल. वेस्ट साइडचा हा नो बॉल पाहायला मिळतोय. चुकीचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण करायचं होतं किंवा मोठा फटका खेळायचाच होता, पण ते जमलं नाहीये. नो बॉल वरती तिथे 1 धाव आली आहे. 2 धावा स्कोर कार्ड वरती प्लस झाला. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 16 धावा. आपण म्हणतो ना की आता उघडा डोळे बघा नीट, पुढचा बॉल फ्री हिट, त्याही पलीकडची स्पर्धा सुपर डुपर हिट, आणि निश्चितपणे या फ्री हिटच्या बॉलवरती कशा पद्धतीच्या धावा येतील. फ्री हिटचा बॉल, मोठा फटका, फ्री हिटचा बॉल, विजय मांडे यांच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा 6. धावा पुढे चालल्यात. 11.00च्या सरासरीने धावा बनल्या आणि इथून पुढे अशा धावा आल्या तर 55 बनतात. आणि 56ची टोटल जरी या मॅच मध्ये बघायला मिळाली तर समोरच्या टीमकडे, म्हणजेच आपण जर पाहिलं तर नडगाव गावाकडे सुद्धा गोलंदाज चांगले आहेत आणि निश्चित एक फायटिंग मॅच पाहायला मिळेल. जोपर्यंत विजय मांडे मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत ना तोपर्यंत या मॅच मध्ये नडगाव संघाचा विजय सुद्धा कोण थांबवू शकत नाहीये, कारण की तेवढी ताकद त्यांच्याकडे आहे. आणि त्याच वेळेला त्यांच्या साथीला खेळण्यासाठी आलेले बॅटर आपण जर पाहिलं तर आकिब यांनाही मात्र चांगला खेळ करावा लागेल. आकिबकडे ताकद खूप आहे, अगदी एवढी ताकद आहे ना की बॉल मारला तर तो मिळायची सुद्धा शक्यता कमी आहे. पण काय घडलंय, यष्ट उद्ध्वस्त करण्यात आलात. त्रिफळाची बाद, अक्षय पाटील मोन्या याच्या नावावरती अजून एक सफलता. निर्णायक खेळाडू आकिब मैदानाच्या बाहेर. खर्च झाला आपल्याला. अजून महत्वाची क्वालिफायची मॅच आपल्याला तिकडे खेळवायची आहे. नडगाव संघाच्या बाजूने नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना आपल्याला बघायला मिळतील. संदेश वरती विश्वास दाखवलाय. संदेशला मात्र इकडे बोलवण्यात आलंय. पहा ना, आपण म्हणतो ना की खेळ क्रिकेटचा असो किंवा आयुष्याच्या खेळामध्ये सुद्धा काही माणसं भेटतील, काही माणसं सोबत राहतील, काही माणसं साथ सोडून जातील. असंच विजय म्हणत असेल की मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या खेळामध्ये माझ्या टीमकडून काही फलंदाज येतील, काही साथ देतील, काही साथ सोडून सुद्धा जातील, पण मला मात्र शेवटपर्यंत उभं राहायचं आहे. न हरता न थकता न मागे फिरता नडगाव गावासाठी मला समोरच्या टीमला नडायचंच आहे, धावा बनवायच्या आहेत. पुढचा बॉल काय केलंय पहा ना, टप्पा पडला बाहेरच्या दिशेला. अखिलजी जोशी सरांचा इशारा आलाय, हा वाईट बॉल आहे. अगदी बॅडमिंटन स्ट्रोक खेळायचा होता, जणू काही आपण जर पाहिलं तर वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. सर बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे का सर? रिव्ह्यूचा कॉल झाला, चेक करायचा बॉल कसा आहे हे पाहिलं जाईल. तिसरे पंच आपण पाहतोय, या सगळ्याच गोष्टी मात्र पाहिल्या जातात. तिसऱ्या पंचांपर्यंत निर्णय तिकडे मात्र पोहोचला. पंचांचा इशारा होता व्हाईट बॉलचा. यस, रिव्ह्यू अनसक्सेसफुल, व्हाईट बॉल. व्हाईट बॉल, अवंतर स्वरूपाची धाव मैदानाच्या आतमध्ये आली आहे.
सेकंदरीत आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉल आल्यानंतर पुन्हा एकदा पुढचा बॉल अक्षय पाटील. मोनाचा हा बॉल आडव्या बाटनं संदेशनं अगदी नडगाव गावच्या समर्थकांच्या दिशेनं बॉल पाठवलाय. 6 धावा. पहा एकंदरीत आपण जर पाहिलं तर 6 धावा आल्या. संदेश आले, त्यांच्या बॅटमधून धावा यायला सुरुवात होईल इथून पुढे. पुढचा बॉल अतिवेगाचा बॉल होता पण टप्पा पडल्यानंतर बाहेर चालला. पंचांचा कॉल. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. इकडे स्कोर कार्ड वरती मिळेल. अक्षय वरती दबाव निर्माण झाला. याआधी अक्षयनं चांगली बॉलिंग केली जरूर पण आता मात्र कुठेतरी लाईन आणि लेन भरकटताना पाहायला मिळते. पुढचा बॉल. यावेळेला हा बॉल मात्र सरळ रेषेमध्ये होता कारण की ज्या वेळेला बॉल टाकल्यानंतर अक्षय पाटीलचा रिप्लाय किंबहुना आपण जर पाहिलं तर त्याची बॉडी लँग्वेज सांगून जाईल की बॉल किती वेगाचा होता किंबहुना किती योग्य होता. आणि तो डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावरती थांबली आहे. तब्बल 30 धावा बनवल्या. डान्सिंग डाऊन. पुढे सरसावत स्ट्रोक खेळलाय. बॉल जाईल अगदी आपण पाहिलं तर मुख्य व्यासपीठाच्या दिशेनं. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेसाठी पलटले. पाहता पाहता 2 धावा अर्जित झाल्या. चांगली रंडबिडू विकेट. चांगलं ताळमेळ आणि या दुहेरी अंकाच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना तब्बल 32 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. इकडे अक्षय पाटील गोलंदाजी करतात. अक्षयला मात्र कमबॅक आणावा लागेल. अगदी आपण जर पाहिलं तर यंदाच्या हंगामामध्ये बराचसा फॉर्म मध्ये अक्षय पाटील पाहायला मिळाला. ज्यानं PNP ट्रॉफी गाजवली, ज्यानं आपण पाहिलं तर MD प्रीमियर लीग गाजवली. हा बॉल. अजून एक बॉल शरीरापासून लांब चाललाय आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं तर वारंवार वाईट. काहीतरी नवीन करण्याच्या नादामध्ये अक्षय स्वतः फसतोय कारण की त्याला बॉलला शरीरापासून बाहेर काढायचा, बॉडीपासून दूर न्यायचा बॉलला आणि त्या प्रयत्नांमध्ये असफलता. अजून एक बॉल. कसा आहे बॉल. इकडे सुद्धा वाईड. येस, रिव्ह्यूचा कॉल. बॉलिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. चेक केला जाईल हा नक्की बॉल कसा आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय घेतला. वंडर स्पोर्ट्स इंडिया या वाहिनीची आपण घेऊया मदत. बॉल पाहिला जातोय. चेक केलं जातं. स्वतः गणेश बाविस्कर सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एक निर्णय खूप महत्वाचा आहे आणि त्या निर्णयाची वाट आपण पाहिलं तर इकडे पाहिली जाते. यस, रिव्ह्यू सक्सेसफुल. फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल मैदानाच्या आतमध्ये. टप्पा पडल्यानंतर हातभर वळण घेतलं. पहा ना, म्हणजे या आधीचे जे वाईट बॉल पडले ते लेग ब्रेक होते. आता ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. म्हणजे टप्पा पडल्यानंतर बॉल आतल्या दिशेला वळण घेणारा राहिलाय आणि तिथे मात्र डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. चांगली बॉलिंग, चांगला खेळ. अक्षय पाटील हा आत्मविश्वास आहे. बॉल टाकल्यानंतर तो बॉल कुठे चाललाय याची जाणीव त्याला स्वतःला होती. बॉल फेकल्या त्यानं लगेचच रिव्ह्यूची मागणी केली. हे महत्वाचं. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल पाहायला मिळेल. चला त्वरा करा, वेळ खर्च करायचा नाहीये. आजच्या रात्रीमध्ये आपल्याला ही मॅच किंवा या पलीकडे अजून एक क्वालिफायची मॅच खेळवायची आहे. अक्षय पाटील. पुढचा बॉल. फुल टॉस. त्याच्यावरती आक्रमण. फुल टोल वसूल केलाय. नडगावकरांना जल्लोष करण्यासाठी भाग पाडणारा हा षटकार.
तर मैदानाच्या आतमध्ये आलेल्या फलंदाज संदेशचं, कारण की अपेक्षित खेळ होता आणि त्याच वेळेला पाहना म्हणजे मैदानावरती लगेचच पाण्याची पूर्तता करण्यासाठी स्वतः मयूर वाघमारे तिकडे दाखल झाले, कारण की मयूरला माहिती आहे आता धावा आल्यात, इथून पुढे मॅचचा टेम्पो चांगला सेट होतोय, किंबहुना आपली टीम चांगल्या स्थितीमध्ये दिसायला लागली आहे, तर दोन बॅटरला हवा तो कानमंत्र पोचलाच पाहिजे. आणि म्हणून का होईना मैदानावरती मयूर पाणी घेऊन आलाय, कारण की आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहतो काही जागी नियमावली असते वेगळी, पण तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर 11मधला सुद्धा खेळाडू पाणी घेऊन जाऊ शकतो, त्यामुळं काहीतरी पाण्यासोबत वेगळ्या सूचनासुद्धा मैदानावरती केल्या जातील यात ते मात्र शंका नाही आहे. आणि मयूर पोहोचला, सूचना पोहोचल्यात, आता दोन बॅटर कसा खेळ करतील हे पाहायचं आहे. टीमची धावसंख्या 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर तब्बल 39 धावा, 39. 3 फलंदाज बाद झाले, खेळीला सावरलं. किंबहुना आपण म्हणतो ना की एखाद्या समुद्रामध्ये वादळ येतं, त्यामध्ये होडी आपली पूर्ण एकदा आपण पाहिलं तर सापडली जाते आणि मग तिथून किनाऱ्यावरती आणणं खूप कठीण असतं, पण तेच कठीण काम संदेश आणि आपण जर पाहिलं तर विजय मांडे यांनी करून दाखवलंय. नडगाव गावची जी काही होडी आहे ती समुद्रामध्ये अडकली होती, तिथून पुढे किनाऱ्यावरती आणण्याच्या मार्गाने ते मात्र चालू झालेत, कारण की चांगला खेळ चालू आहे. सूर स्थितीमध्ये संघ धावा येतात. अगदी पहिल्याच जर विचार केला तर जवळजवळ 1 ओव्हर झाल्यानंतर संघ अशा स्थितीमध्ये होता. सूरज पाटील बाद झाला, मयूर वाघमारे बाद झाला, संघ बॅकफुटवरती येत होता. अकीब आले, ते सुद्धा बाद झाले आणि मग तदनंतर संदेश आले आणि त्यांनी या मॅचमध्ये संदेशच वेगळा दिला नडगावकरांना की होय आम्ही उभे आहोत ना, धावा तर करणारच. आणि अशा स्थितीमध्ये दोन्ही फलंदाज चांगलं क्रिकेट खेळतात. 2 षटक बाकी आणि चौथ्या षटकासाठी महत्वाचे गोलंदाज कुणाल नाईक, आयकॉन खेळाडू. बॉलिंग मार्क वरती कुणाल, पहिला बॉल, पहिलाच बॉल, बॅटची कडा घेतली, थोडासा टर्न झाला बॉल, तिकडे यस्टनच्या मागे अक्षय पाटील येताना पाहायला मिळते. पाहता पाहता अजून 1 धाव मात्र स्कोर कार्ड वरती प्लस केली जाईल. त्या एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती 40 या आकड्यावरती. असं वाटलं होतं की नडगाव संघ 50 पर्यंत पोहोचेल की नाही, पण पहा ना म्हणजे 3.1 मध्ये 40चा पल्ला गाठलाय, म्हणजे आता असं वाटायला लागलं की 60हून अधिक धावा सुद्धा या मॅच मध्ये होण्याची शक्यता दाट आहे. पुढचा बॉल, ओ हाफ ट्रॅकर शरीरावरती आला, कमी गतीचा बॉल, डिरेक्ट हिटचा प्रयत्न. शेवटच्या क्षणी पहा काय घडलंय, म्हणजे संदेशला वाटलंही नव्हतं की मागून हिट होईल, तो अगदी आरामामध्ये धावत होता, पण जर हिट झाला असताना तर मग डोळ्याची पापणी लवते का लवते, पंचांचा हात आकाशाकडे जाण्याची शक्यता दाट होती. डेंजर झोन कडे पळत होते. यस, लेग बाईटच्या स्वरूपामध्ये सिंगल. उमेशजी जगताप साहेब स्वतः आपण पाहतो पंचांच्या भूमिकेमध्ये, मास्टर माइंड डॉन. हाफ ट्रॅकर, मोठा फटका, लांबच लांब ठोकलाय विजय मांडे यांच्या बॅट मधून, सिक्सर. तीन चेंडूमध्ये 3 षटकार जर विजय मांडे लगावतात तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज संदेश जाधव यांच्या वतीनं. चांगली बॅटिंग, चांगली बॅटिंग, फुल टॉस होता, मोठा फटका खेळायचा, धावा धावण्याचा मोह आवरला नाहीये. इकडे मात्र काय होतंय, धावता धावता रन आउट. या मॅच मधील गोल्डन विकेट विजय मांडे बाद.
करावं लागेल. काय त्यानं फॉलो थ्रो मध्ये बॉल पकडला आणि त्याला माहिती होतं हा हिट ही तर खूप सुपर डुपर हिट ठरू शकतो आणि त्यानं केलेला हिट सक्सेसफुल राहिला. एक मोठी विकेट आपण पाहतोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या डीजे डीजे मास्टर तुम्हालाही संधी मिळणार कारण की मैदानावरती खेळ दोन्ही बाजूने चांगलाच होणार. 47 धावा. पुढचा बॉल कुणाल. टप्पा पडला. बॉल बाहेर चाललाय. यस सर. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती मिळताना पाहायला मिळेल. अवंतर धावेनं टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना तब्बल 48 धावा. चौथं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर चुकीचा फटका खेळलाय. डबल माइंडेड झाले होते. शेवटच्या क्षणी निर्णय घेतला मिडॉनच्या दिशेला खेळायचा आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर धाव मिळतीये ती म्हणजे 1. आमच्या पंचांचं कौतुक करावं लागेल. म्हणजे आमचे 2 पंच तिकडे बंटी जाधव सर आणि गणेश भाविस्कर त्यांना रेस देण्यासाठी स्वतः अखिल जोशी सर आपण पाहतोय. त्यांच्या समवेत तिकडे उमेशजी जगताप. अप्रतिम अंपायरिंग. म्हणजे अगदी यावेळचा स्ट्रोक संदेश त्याच्या बॅट मधून आलाय. हवाई हल्ला. हवाई सफर. सिक्सर. जर पाहिलं तर षटक क्रमांक मात्र 4थं संपुष्टात येताना पाहायला मिळालं. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 55 धावा. म्हणजे जे 5 षटकांचं आपण जर पाहिलं तर टार्गेट होतं ते 4 ओव्हरमध्येच कंप्लीट केलंय. म्हणजे धावा खूप बनणार या मॅचमध्ये यात ते मात्र शंका नाहीये. शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये कशा दर्जाचा खेळ होईल. शेवटच्या षटकामध्ये संदेश कशा पद्धतीची बॅटिंग करतील. त्यांच्या साथीला आलेले योगेश त्यांना कशी साथ देतील. ह्या सगळ्याच गोष्टी मात्र पाहायच्या आहेत शेवटच्या षटकामध्ये. चला त्वरा करा विनंती करेन. स्पीडअप घ्यायचा आहे. जास्तीचा वेळ खर्च करू नका. गोलंदाजी करणारा संघ जुई संघ आपण पाहतोय. जुई संघाकडे सुद्धा खूप ताकद आहे. येस बॉल त्या मैदानावरती. जुन्या चेंडूची पूर्तता करूया जिकडे चेंडूची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. संदेशने एवढा जोरात मारलं की यदा कदाचित बॉल फुटलाय. ताकदच त्याची वेगळीच आहे. त्याच्या देय रेष्टीवरती जाऊ नका. त्याची ताकद आणि त्याची नजाकत ही त्यांना आज दाखवली आहे. कारण की अगदी संघ ज्या वेळेला अडचणीमध्ये होता तिथून बाहेर करण्याचं काम मी म्हणेन संदेशनं केलंय. कारण की विजय मांडे सलामीला आल्यापासून ते खेळतच होते पण त्यांना एखाद्या चांगल्या साथीची अपेक्षा होती ती संदेशनं दिली आहे. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर आपण पाहतोय आणि शेवटच्या षटकासाठी शेवटचे गोलंदाज दानियाल. महत्वाचा खेळाडू निर्णायक ऑलराऊंडर दानियाल बॉलिंग मार्क वरती. संदेश जाधव यांच्या वतीनं षटकारासाठी आपण पाहिलं तर 100 रुपयाचं कॅश प्राइज इकडे मात्र आलंय बॅटर संदेश साठी. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर. शेवटच्या षटकामध्ये जेवढ्या धावा येतील त्या शेवटपर्यंत राहतील आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर त्याच शेवटच्या षटकासाठी महत्वाचे गोलंदाज दानियाल. पहिलाच बॉल. बॅट फिरवलीये. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर योगेश थोडे नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळतील. योगेश यांच्याकडे ताकद खूप आहे आणि त्या ताकदीचा योग्य वापर मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. शेवटच्या षटकामध्ये डॉट बॉल आल्यानंतर लगेचच कानमंत्र या गोष्टीचं यदा कदाचित असावं की इथून पुढे डॉट आला तर स्ट्राईक माझ्याकडे मी घेईन. संदेश सांगतोय. खोलातला बॉल. ब्लॉक होल पद्धतीचा बॉल. इकडे मात्र काय घडलंय. यष्ट्यांच्या थेट समोर पकडले गेले. LBW बॅटर योगेश बाद.
नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतो. तेजस तेजस खेळपट्टीवरती आलाय शेवटच्या षटकामध्ये. आता फक्त संदेश एकाच गोष्टीची वाट पाहतोय, त्याला स्ट्राईक वरती यायचंय आणि त्यासाठी तो प्रयत्न करतोय. कारण की लेग बिफोरची विकेट दिल्यानंतर संदेशनं खूप मोठी नाराजी व्यक्त केली, कारण की त्याला माहिती आहे मी धावा बनवू शकतो या मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल पुन्हा दानियाल, फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण. तेजस सांगतोय मी सुद्धा कमी नाहीये, माझ्याही बॅट मधून 6 धावा. यस, एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज. फुल टॉस, शिवरायांच्या तलवारी सारखा वार, षटकार, 6 धावा. माझ्या राजाचं नाव बघायचंय गड किल्ल्यांच्या दगडावर. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महाड नगरी, आणि या महाड नगरीमधील महाड आपण सांगितलं तर क्रीडांगण चांदे मैदान. 67 धावा, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 67. संदेश जाधव यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज इकडे आले. बॅटर तेजस काय वेगानं मारतेत फटके. अजून एक, वाह 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 भाई वाह, काय मारलाय, लांब लचक, 3रा षटकार. आता दानियालला प्रश्न पडला बॉल टाकायचा तरी कुठे, कारण की खोलातले बॉल, फुल टॉस बॉल, बाहेरचे बॉल तिन्ही मारले आणि ते लांबच मारले. शेवटचा बॉल बाहेरचा बॉल होता, तिकडे मात्र काय घडलंय, धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. पाहता पाहता रन आउट, पण काम केलंय या पठ्ठ्यानं, काम केलंय. हे 3 षटकार शेवटपर्यंत राहतील या तीळ मात्र शंका नाहीये. संदेश त्या तब्बल या मॅच मध्ये आपण अंदाज लावली, कधी कधी अंदाज खोटीच ठरतात आणि ठरवली नाडगावकरांनी खोटी. कारण की पहिल्या ओव्हरपासून असं वाटत होतं की जास्तीत जास्त 50 किंवा 55 होतील, पण धावा 73 झाल्या आणि 74चं टार्गेट आपण पाहतोय. 30 चेंडू 74 धावांची आवश्यकता, मोठी टोटल. या मॅचचा पहिला डाव संपला. दुसऱ्या डावामध्ये तुम्ही कुठे जाऊ नका, कारण की दुसऱ्या डावामध्ये सुद्धा चांगलाच खेळ पाहायला मिळेल. या समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. आवाज ऐकूया सन्माननीय नरेश ढोमे सरांचा. त्या पलीकडे डीजे वाजवा.
मॅच राहिली. आपण पाहिलं सूरज पाटीलनं षटकार ठोकले, विकी मुंडेनं षटकार ठोकले, मयूर वाघमारे नाही मारू शकला षटकार, अकीबला नाही मिळाला, मात्र संदेश आणि त्यानंतर तेजस प्रत्येकानं इथे षटकार ठोकलेले आहेत. एकूण या संपूर्ण डावात बघितले आपण तर 9 षटकार आलेले आहेत आणि त्यामुळं स्कोअर दाखवतोय तब्बल 73. विजयासाठी 74 धावांचं लक्ष आहे. पुन्हा एकदा स्वागत करू आम्ही सर्व प्रेक्षकांचं फ्रेंड्स ग्रुप महाडच्या वतीनं. आपण बघतोय दिवंगत माजी आमदार माणिकराव जगताप स्मृती चषक 2025 आजच्या तिसऱ्या रजनीमध्ये या स्पर्धेला उधाण प्राप्त होतोय. चरण सीमेवरती पोहोचलेला उत्साह आपल्याला बघायला मिळतोय. दुसऱ्या फेरीच्या लढती सुरू झालेल्या आहेत आणि दुसऱ्या फेरीच्या लढतींमध्ये दुसरी लढत आहे भैरी जोगेश्वरी शरद मांडे 11 नडगाव विरुद्ध MK इरफान जुई वॉरियर जुई. पहिली बॅटिंग बघितली आपण भैरी जोगेश्वरी शरद भाऊ मांडे 11 नडगाव संघाची 73 धावा विजयासाठी 74 धावांचं लक्ष आहे जुई वॉरियर्स संघासमोर. काय मॅच आहे, जशास तसं उत्तर निश्चित बघायला मिळेल कारण जुई वॉरियर्स हा काही बर्फाचा गोळा नाहीये, सहज वितळून जायला ते कणखर पाषाण आहे आणि ज्या वेळेस ते तितक्याच ताकदीनं लढतील ना या मॅच मध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांना जो हवा आहे असा सामना बघायला मिळेल. प्रत्येक चांगल्या खेळाचं भरपूर कौतुक मी 3 दिवसांमध्ये प्रेक्षकांकडून बघितलेलं आहे. संघ कुठला आहे, खेळाडू कुठले आहेत, प्रेक्षकांनी निश्चित ते बघितलं नाही, त्यांचा खेळ बघितलेला आहे आणि त्याचं कौतुक केलेलं आहे. हॅलो हॅलो पुन्हा एकदा तेजससाठी प्राइज आलं आहे 500 रुपये. ईशा पान शॉप आणि प्रेम पान शॉप यांच्याकडून तेजससाठी पुन्हा एकदा 500 रुपयाचं प्राइज आलेलं आहे. या मॅच नंतर त्यांनी ते घेऊन जायचंय. धन्यवाद. चला मॅचला इथे सुरुवात होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग आहे, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. अंगात बळ नसेल तर तुम्ही शक्तीची चर्चा करू शकत नाही आणि बघायचं इथे कोणाच्या अंगात किती बळ आहे. कैसे नि दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिवाया. तुम्ही फक्त निवांत बसून राहिला तर कोणताच देव तुमच्यावरती प्रसन्न होणार नाही. सायास करीशी प्रपंच दिननिशी हरीशी न भजसी गवण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे जपतप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. ताकदीचा खेळ आहे इथे. मयूर वाघमारे चेंडू हातामध्ये घेतोय. उजव्या हाताने ओर्ध विकेट. हो भन्नाट वेगावरती होतोय स्वार. गुडलेनचा हा बॉल हलकासा बाउन्स. बॅटनं फक्त वारा घातला बॉलला, बाकी कनेक्शन नाही. धावा 0 आहेत. 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये अक्षय पाटील आणि कुणाल मैदानामध्ये दाखल होत आहेत. नॉन स्ट्राईक एंडला कुणाल, स्ट्राईक एंड वरती अक्षय पाटील. मयूर वाघमारे गोलंदाजीमध्ये या खेळाडूनं अल्पावधीतच स्वतःला सिद्ध केलं. इथे सरळ बॅटने उचलला चेंडू, मिड विकेट लॉंग ऑनच्या मध्ये. एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. पाटील कडून होतोय चौकारा बरोबर. 5 षटक आहेत, 30 चेंडू आणि 74 धावा. 12.40च्या सरासरीनं जवळपास 15 धावांची सरासरी आहे. 12 नाही 15 धावांची गरज आहे प्रत्येक षटका पाठीमाग. धावांचा पाठलाग इथे सुरू झालेला आहे. लेंथ बॉल होता, निश्चित बॅकलिफ्ट खाली आणली खूप लवकर आणि चेंडूला खेळलं तर मिड विकेट कडे 1 धाव प्राप्त होणार आहे. धाव फलकावरती 5 धावा. एका धावेचं महत्व निश्चित मोठं आहे या मॅच मध्ये.
मात्र त्या वेगाने येणं गरजेचं आहे. कुणाल स्ट्राईक एंडवरती मयूर वाघमारे एक असा गोलंदाज आहे, विशेषतः मयूर आणि सूरज या दोघांची षटकं व्यवस्थित खेळणं महत्वाचं आहे आणि त्या षटकांमध्ये धावा देखील आणाव्याच लागणार आहेत. मोठी मॅच आहे. मयूर मात्र फलंदाजांना ताकास्तूर लावू देत नाही, नाकात दम आणतोय. कोणताही फलंदाज असू द्यात, मयूरच्या समोर आम्ही कुठल्याही ग्राउंड वरती बघतोय त्याला. क्वचित एखाद्या प्रसंगी मयूरच्या गोलंदाजीवरती मोठा हल्ला होतो, मात्र नेहमीच फलंदाजांना आपल्या कक्षात घेणारा, फलंदाजांना रोखून ठेवणारा हा गोलंदाज आहे मयूर वाघमारे. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू राहील. धावफलक पुढे पोहोचतोय 6 धावा. अत्यंत प्रभावी षटक आहे. 15 धावांची सरासरी प्रत्येक षटका पाठीमागे हवे असताना पहिल्या षटकामध्ये पहिल्या 5 चेंडूमध्ये 6 धावा येत आहेत. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका आला तरी देखील फार मोठ्या धावा येणार नाहीत आणि दुसऱ्या षटकांवरती प्रेशर राहणार आहे, हे एव्हाना स्पष्ट झालेलं आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. लॉंग मिड विकेट सीमारेषेवरती, लॉंग ऑफ सीमारेषेवरती आहे. इथे चांगला चेंडू आहे उजव्या इष्टीच्या बाहेर. एक एक चेंडू असा काढलाय मयूरने या षटकांमध्ये की समोर अक्षय पाटील असेल किंवा समोर कुणाल असेल, दोघांनाही मोठ्या फटक्यांपासून फार लांब ठेवलंय. 6 धावा केवळ पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. तर सबस्टिट्यूट येणार आहे मैदानामध्ये. 6 ऑन बोर्ड. विजयासाठी धावा हव्यात 74. तर अजून 68 धावा 5 षटकांमध्ये बनवायच्या आहेत. आस्किंग रन रेट आता पुन्हा एकदा वाढलेला आहे आणि सूरज पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला. काल आजच पहिल्या सामन्यामध्ये 74 धावांची खेळी सूरजनं साकारली. या सामन्यामध्ये मात्र 7 धावांवरती तो बाद झाला. विकीने आज चांगली बॅटिंग केली. त्यानं देखील जवळपास 16 धावांचं योगदान दिलं. संदेशनं 3 षटका ठोकताना 20 धावा. तर तेजसची फलंदाजी पाहिली आपण. 3 षटकार ओळीनं ठोकले शेवटच्या षटकांमध्ये आणि स्कोअरला पोहोचवलं तब्बल 73 वर. मोठा स्कोअर आहे. परत एकदा नवीन षटकाची सुरुवात. सावित्री नदीच्या बाजूनं हवेमध्ये चेंडू जरूर आहे. इथे काय घडलेलं आहे, थर्ड मॅन आला होता चेंडूच्या खाली. यष्टिरक्षक मयूर कदाचित चेंडूला स्पर्श झालेला असावा आणि त्याचमुळं चेंडू हातामध्ये घेण्याचे इरादे त्याला सोडून द्यावे लागले. थर्ड मॅनला जीवदान प्राप्त होतंय. धाव फलकावरती असतील धावा. 6 धावा. षटक चालू आहे. कुणाल समोर. सामना फुल टॉस होता यावेळेस. गॅप निश्चित मिळणार नाहीये. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक नाही, तो वारा आहे. इतका वेगात तो आला, विद्युल्लतेच्या वेगाने. सावळाची रंग तुझा आणि अंगात खेळते वीज नाचरी. वाह, काय चापल्य दाखवलं त्याने, चपळता दाखवली. धाव फलकावरती 7 धावा आहेत. या अगोदर कुणालला जीवदान देखील प्राप्त झाले. नॉन स्ट्राईक एंडला कुणाल, तर स्ट्राईक एंड वरती आता इथे परत एकदा अक्षय पाटील. गोलंदाज सूरज. दुसऱ्या षटकामध्ये सूरज उजव्या हाताने स्लोवर वन योग्य ओळखला आणि फेकून दिला सरळ महाविद्यालयाच्या बिल्डिंग वर. 6 धावा. षटक सुरू आहे. अक्षय पाटील असा एक खेळाडू आहे की मोठ्या फटक्यांची क्षमता ठेवतो आणि प्रत्येक कन्सिस्टन्सी फटके खेळू शकतो. केवळ मोठे फटके खेळणारे खेळाडू नको आहेत. आता इथे सातत्यानं मोठे फटके खेळणारे खेळाडू पाहिजेत. एक षटकार मारून जमणार नाही, तर पाठोपाठ 2, 3, 4 सिक्सेस ओळीने खेळायचे. फुल टॉस बॉल. कुणाल भिरकावून देतोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. हम रस्त्यावरती आलेत.
या मॅच मध्ये एम के इरफान जुई वॉरियर्स जुई संघ 20 रन ऑन बोर्ड. अजून एक चेंडू या षटकातला शिल्लक आहे. फुल टॉस परत एकदा, यावेळेस सरळ बॅट न तिथे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कुणालला केवळ प्राप्त होऊ शकेल. 21 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 15. दोन षटकांमध्ये 21 धावा फलकावरती येत आहेत. अक्षय पाटील कुणाल ही सलामीची जोडी मैदानामध्ये आश्वासकपणे खेळते. लक्ष निश्चित मोठं आहे. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही लड़ा नहीं असं म्हणतात. जितना अधिक संघर्ष होता है ना, जीत उतनी शानदार होती है. संघर्ष के बाद नए का निर्माण होता है. कुठे बघा, जर काही नाविन्य नवं काही पुढे यायचं असेल ना, तर त्याला खूप संघर्षातून तावून सुलाखून जावं लागतं. इथे सुद्धा उपांत्य पूर्व फेरीमध्ये खेळायचं असेल तर सामना जिंकावा लागेल, आणि सामना जिंकायचा असेल तर संघर्षाची तयारी ठेवावी लागेल. पुन्हा एकदा मयूर वाघमारेच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिल्या षटकामध्ये केवळ 6 खर्च केला होता मयूर वाघमारेनं. पुन्हा मयूर वाघमारे गोलंदाजी मार्कवरती. आता निर्धारानं तोंड द्यावं लागेल. दोन्ही फलंदाज सेट आहे, दोघांनी काही चेंडू खेळलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये मयूर वाघमारे समोर ते कितपत यशस्वी ठरतायत याच्यावरती सामन्याचा निकाल अवलंबून असणार आहे. 21 धावा फलकावरती आहे. विजयासाठी 74 धावांची आवश्यकता आहे. मयूर तिसरं षटक टाकण्यासाठी तयार. वाह वाह वाह. यस, बाहेरची कड आहे, फलंदाज बाद आहे. गोलंदाज आहे मयूर. पहिल्या षटकामध्ये यश मिळालं नव्हतं, मात्र या षटकामध्ये त्याने यश आणलेलं आहे. आपण बघा, मयूर असा एक गोलंदाज आहे की मला वाटतं त्याला आठवायला लागेल की एखादी अशी मॅच आहे ज्यामध्ये आपण विकेटच काढलेली नाहीये. बिलकुल अशी मॅच त्याला आठवणारी नाहीये, कारण क्वचित प्रसंगी एखादी मॅच असेल की मयूरला विकेट नाही मिळाली. सातत्यानं विकेट काढतो. इथे सुद्धा यश मिळालंय मयूरला. धावफलकावरती धावा मात्र 21. नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती जहूर. बाद होणारे कुणाल. अक्षय पाटील जहूर ही जोडी मैदानामध्ये दुसऱ्या गड्यासाठी खेळतायत. मयूर वाघमारेला क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल हवाय. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला थोडंसं लॉंग ऑन कडे आणलंय, आणि यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न जरूर आहे. क्षेत्ररक्षक मात्र डीप स्क्वेअर लेग मध्ये तिथे एकच धाव प्राप्त होऊ शकते. आणि काय घडतंय तिथे पाहायचंय. परत एकदा ओव्हर थ्रो होईल. एक धाव जिथे पॉसिबल होती, खराब थ्रो मुळे 2 धावा मिळणार आहेत. दोन्ही फलंदाज जर तयार असते तर मला वाटतं तिसरी धाव देखील त्यांना शक्य होती. 23 धावा. धावा घेण्याचं तंत्र तुम्हाला आत्मसात करायचं तर विराट कोहलीला फॉलो करा. विराट कोहली असं लांब धावत नाही कधीच. क्रीज मध्ये, पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचल्यावरती तो तिथून लगेच दुसऱ्या धावेसाठी तयार असतो. परत एक स्क्वेअर लेगला इथे क्षेत्ररक्षक आहे. यस, यावेळेस कडक शॉट आहे. सरळ बॅटने लॉफ्टेड ऑन. अक्षय पाटीलचा हा षटकार.
टाकलेलं पहिलं दमदार पाऊल. परत अपील जोरदार आहे, मोठं अपील आहे, मात्र पंचांवरती काही परिणाम नाहीये. लेग बाईचा इशारा. तर तिसऱ्या पंचांकडे निर्णय पोहोचवण्यात आलेला आहे. DRS कॉल होतोय मयूर वाघमारेचा अक्षय पाटीलच्या अगेन्स्ट. 30 धावा फलकावरती आहेत. आता बघा इथे धाव काढलेली आहे. एक धाव पंचांनी फलंदाजाला नॉट आउट घोषित केलं होतं, मात्र तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय आलेला आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय जो येईल तो येईल, पण तो जर नाबाद आला तर ही धाव फलंदाजांना मिळणार आहे. पण क्रिकेटचा एक नियम असा सांगतो, जर पंचांनी बाद दिलं असतं, नॉट आउट आहे फलंदाज नॉट आउट आहे, पंचांनी जर बाद दिलं असतं त्याच्यानंतर तो रेफरल झाला असता, नॉट आउट फलंदाज. मी एक कंडिशन सांगतोय तुम्हाला, मॅचशी काही संबंध नाही, फलंदाज नॉट आउट आहे, हाईट जास्त आहे बॉलची, स्टंपच्या वरून जातोय चेंडू. एक धाव इथे पूर्ण होणार आहे आणि बॉल 1 to go. 1 to go. एक चेंडू मयूर वाघमारेला टाकावा लागेल. धाव फलकावरती 31 धाव आहेत. तर बघा, जर फलंदाजांनी बाद दिलं असतं लेग बिफोर विकेट, पण धाव पूर्ण केली होती त्यांनी, तिसऱ्या पंचांकडे तो निर्णय गेला होता, तिथे जर फलंदाज नॉट आउट आला असता तरी देखील त्यांना ती लेग बायची धाव मिळाली नसते. हा नियम क्रिकेटमध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे. पंचांनी जर बाद दिलं आणि जरी रेफरल मध्ये नॉट आउट आला तरी त्यावरती लेग बाईच्या धावा दिल्या जात नाहीत. चांगला चेंडू आहे इथे. षटक संपलेलं आहे तिसरं, आणि 3 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर 31 धावा फलकावरती. 12 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 43 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 43. अजूनही सामना संपलेला नाहीये. हॅलो. खरं तर फ्रेंड्स ग्रुप आयोजित विद्युत झोतातील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, आणि या स्पर्धेसाठी लाईनमन म्हणून जे कालपासून काम पाहत आहेत ते फ्रेंड्स ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य राहुल देवरुखकर आणि श्री राऊत शेठ, तसेच जितू शेडगे आणि इतर सर्व फ्रेंड्स ग्रुपचे सभासद, सगळ्यांकडून याच कामाची अपेक्षा आहे. खरं तर हा तिसरा दिवस या स्पर्धेतला आणि उद्याचा दिवस असेल तो फायनल. सर्व प्रेक्षकांनी सुद्धा या कामासाठी खूप चांगली मदत केलेली आहे. फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने सर्व प्रेक्षकांची आणि फ्रेंड्स ग्रुप सदस्यांचे खूप खूप धन्यवाद. शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत. 43 धावांची आवश्यकता. एक कुणालच्या रूपाने बाद झालं. अक्षय पाटील, झहूर दोन्ही बिन्नीचे शिलेदार मैदानामध्ये आहेत. तेजसचा पहिला चेंडू, बॅकफुट पंच, पॉवरफुल पंच, षटकार. आजांनी जिद्द पकडलेली असते ना, तिथे मोठमोठी वादळं सुद्धा पराभूत होतात. अक्षय पाटील, यास कडक, सुपर कडक, वंडरफुल शॉट, षटकार.
जे आता धाव फलकाला फेरारीची चाकं लागलेली आहेत. दोन खणखणीत षटकार इथे येत आहेत. फियाटची कधी व्हॉल्वो झाली हे समजलं नाही. 3 षटकामध्ये थोडीशी इकडे तिकडे अवस्था होती, मात्र या षटकामध्ये मोठी झेप. अक्षय पाटीलचे 2 शानदार षटकार. धावफलक 43 धावा. इथे पंच अजून निर्विकार आहेत, शांत आहेत. आणि याबरोबरच हे जीवदान आहे. जीवदान म्हणता येणार नाही, नाबाद आहे फलंदाज. धावफलकावरती 43 तिथेच आहे. चांगला चेंडू इथे आला. फलंदाज गोलंदाज तेजसचा. तेजस अगेन्स्ट अक्षय पाटील या 2 खेळाडूंमध्ये रंगलेला हा सामना आहे. 43 धावा फलकावरती आलेले. अजून 31 धावांची गरज आहे. 9 चेंडू 31 धावा. पुन्हा एकदा अक्षय. अक्षय नाव त्याचा अक्षय आहे, कधी क्षय नाहीये. आणि अजून ताबड षटकार तेजसच्या या षटकामध्ये. 43 धावांची आवश्यकता होती, त्यापैकी 18 धावा 4 चेंडूमध्ये पूर्ण झालेल्या आहेत. आणि स्कोर कार्ड वरती 49 धावा. विजयासाठी अजून 25 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 25 धावा. काय मॅच आपण बघतोय. आज डोळ्याचं पारणं फिटतायत. पैसा वसूल मॅच. 4th इन रो. 4था षटकार या षटकातला. तेजस वरती भयानक भावाच्या कराल दाढेतून सामना कसा ओरबाडून बाहेर काढला जातो अक्षयच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळते. 4 षटकार ओळीनं अक्षयने इथे ठोकलेले आहेत. कमालीचा फलंदाज आहे. 24 धावा या षटकामधून प्राप्त झालेल्या आहेत. तर स्कोर कार्ड वरती 55 धावा. विजयासाठी मात्र 19 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 19 धावा. सात चेंडू 19. काय मॅच आपण बघतोय. पूर्वी दूरदर्शनला एक जाहिरात येत होती, मला वाटतं मूची जाहिरात होती. मू आहा से आहा तक. ती मॅच अशी आलेली. अत्यंत अडचणीची परिस्थिती होती. 12 चेंडू 43 म्हणजे जवळपास सामना गमावल्याच जमा होती. मात्र तिथून पुन्हा एकदा ऑक्सिजन दिलेला आहे आपल्या संघाला. व्हेंटिलेटर वरती असलेली टीम आता जनरल वॉर्ड मध्ये आणली काय त्यांनी. काय मॅच आहे इथे. आयसीयू मधून हा सामना जनरल वॉर्ड मध्ये आणलाय. धाव फलकावरती धावा 55. 19 धावांची गरज. 7 चेंडू 19. परत एकदा लोअर फुलटॉस होता. 1 धाव केवळ घेण्याचा प्रयत्न असेल अक्षय पाटीलचा. पुढच्या षटकामध्ये अक्षय पाटील स्ट्राइक एंड वरती यावा यासाठीची योजना असावी. 6 चेंडू 18 धावा. 6 चेंडू 18. ताली में नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिल आसमानों की. रखते हैं जो हौसला आसमान को छूने का, परवाह नहीं करते वो जमीन पर गिर जाने की. हॅलो. खरं तर या फ्रेंड्स ग्रुपच्या विद्युत झोतातील क्रिकेट स्पर्धेकरिता ज्येष्ठ सभासदांनी जशी मेहनत घेतली आहे लाईनमनच्या कामाची, तसेच आमच्या तरुण सभासदांनी पण मेहनत घेतली आहे. त्यातलं तरुण सभासद म्हणजे आमचा मुन्ना शिंदे. हा गेले 3 दिवस लाईनमन म्हणून काम पाहतोय. त्याचं फ्रेंड्स ग्रुप परिवाराकडून खूप खूप कौतुक. धन्यवाद.
काय मॅच आहे इथे आपण बघतोय. 6 चेंडू 18 धावा. कोपऱ्यात काही प्रेक्षक आतमध्ये आलेले आहेत गेटच्या समोर. गेटच्या मध्ये प्रेक्षक आतमध्ये आलेले आहेत. तिथे लाईन आउट करणं गरजेचं आहे. काही आपल्या स्वयंसेवकांनी तिकडे लाईनमन जाण्याची गरज आहे. ज्या ज्या ठिकाणी बाउंड्री लाईन क्लिअर नाहीये तिथे लाईनमन जाणं आवश्यक आहे, कारण मॅच अत्यंत महत्वाची आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना डू ऑर डाय आहे. नॉकआउट सिरीज आहे. इथे हारल्यानंतर घरीच जावं लागतंय. त्यामुळं जिंकण्यासाठी प्रत्येक संघ इथे असूसलेला आहे. वी बॉर्न टू विन. जीतना है टुडे, जीतने के लिए जी तोड़ कोशिश. लाईनमन जा मैदानाच्या सगळ्या बाजूला. लाईनमन जा अक्षय पाटील फलंदाज मैदानामध्ये आहे. अक्षय पाटील यावेळेस मिस टाइम शॉट. एक धाव एवढा पूर्ण होतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. जोरदार फेक नॉन स्ट्राईक एंड कडे आहे. फलंदाज बाद होईल इथे जहूर, मात्र अक्षय पाटील स्ट्राईक एंडला येतोय. नवीन फलंदाज माज मैदानामध्ये दाखल होतोय. 5 चेंडू विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. 17 मोर रन टू विन. सतरा धावा इथे विजयासाठी हव्या आहेत. आणि गोलंदाज रोहित, फलंदाज अक्षय. सिली पॉइंट, सिली मिड ऑफ म्हणूया आपण त्याला. सिली पॉइंट थोडासा फलंदाज अगदी समोर असतो. एक क्षेत्ररक्षक जवळ केला जातोय. उंच फटका, एलिव्हेशन जास्त आहे. क्षेत्ररक्षक तिथे. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ ब्रिलियंट कॅच. इथे अक्षय पाटील बाद. लढत होता 45 धावांवरती अक्षय पाटील इथे बाद होतोय. धावफलकावरती धावा 57 आहेत. तर विजयासाठी 4 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा बनवायच्या आहेत आता 17 धावा. 4 चेंडू 17 धावा. काय मॅच आपण बघतोय. डोळे दिपणार हा सामना आहे. पैसा वसूल हा सामना आहे. परिंदों को अगर पंख मिलते हैं ना तो तैयार होते हैं लंबी उड़ान के लिए. अक्षय पाटील हा एकमात्र अडसर होता, तो दूर केलेला आहे. आणि पुन्हा नवीन फलंदाज मैदानामध्ये. लेंथ बॉल उजव्याच्या बाहेर वाईड आहे. एक अतिरिक्त धाव इथे मिळणार आहे. धाव फलक पुढे पोहोचेल. 58. 16 धावांची गरज आहे. थर्ड अंपायर साठी रेफरल असेल हा. फेअर डिलिव्हरी. रेफरल सक्सेसफुल. चांगला चेंडू आहे. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद इथे मिळतोय खेळाडूंना.
काय जबरदस्त खेळ राहील इथे. भैरी जोगेश्वरी शरद भाऊ मांडे 11 नडगाव विरुद्ध जुई वॉरियर्स MK इरफान 11 जुई संघाविरुद्धची ही मॅच. 3 चेंडू आता शिल्लक आहे. 17 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 17. अजूनही सामना संपलेला नाहीये. मॅच इज स्टील ऑन. या सुशेषा बाहेर आणि इथे पुन्हा एकदा निर्धाव. काय गोलंदाजी आहे. पाठ दुखेपर्यंत थोपटायला लागेल गोलंदाज रोहितची. कौतुकाच्या फुलची ओंझळ भरून टाकावी लागेल रोहित वरून. कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये. विकेट काढली अक्षय पाटीलची. जो अडथळा होता मोठा तो दूर केला. त्यानंतर 2 चेंडू निर्धाव टाकलेत. आपल्या टीमला विजयाचा सूर्य त्यानं दाखवलेला आहे. काळ्या अंधारातला हा दैवी प्रकाश आहे. वाह, पुन्हा चांगला चेंडू. पुन्हा चांगला चेंडू. विजय जवळपास निश्चित केलेला आहे. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. दऱ्याखोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश. काळ्या अंधारातला दैवी प्रकाश. मैदानामध्ये गोलंदाज रोहित. शेवटचा चेंडू या डावातला असेल आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. काय मॅच आपण बघितलेले. वाह, पुन्हा एकदा रोमहर्षक, चित्त थरारक, लक्षवेधी. इथे लॉफ करतोय चेंडू लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक खाली. याच बरोबर मैदानामध्ये